स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रस्थापितांना हद्दपार करा असे आवाहन आंबेडकरी विचारवंत श्यामदादा गायकवाड यांनी काल झालेल्या बैठकीत सांगितले। आपले सर्व मतभेद विसरून सर्व आंबेडकरी संघटना एकत्र येऊन ही नगरपालिकेची निवडणूक आपण लढणार असल्याचे त्यांनी सांगितले। आजचा काळ हा भयानक परिस्थितीतून जात असून आपल्या सर्व आंबेडकरी संघटना तसेच जे लोक संविधानाला मानणारे आहेत अशांना सोबत घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असेही ते म्हणाले। या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला असून बऱ्याच संघटना या बैठकीला सामील झाल्याचे दिसून आले। हे बघा, अंबरनाथ शहरामधला बाबासाहेब आंबेडकरांना, ज्योतिबा फुलेंना मांडणारा, राजर्षी शाहूंना मांडणारा, छत्रपती शिवरायांना मांडणारा जो समाज आहे, त्या समाजाच्या दृष्टीनं अंबरनाथची जी निवडणूक आहे नगरपालिकेची, ही नुसती निवडणूक नाही तर तो एक वैचारिक लढा आहे। त्यामुळं या सगळ्या आमच्या आंबेडकराईट समाजाबरोबर इथला धार्मिक अल्पसंख्याक, आदिवासी, भटका विमुक्त समाज अशी आम्ही सगळे आणि संविधानवादी जेवढ्या शक्ती आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मनुवाद्यांची सत्ता येऊन देणार नाहीत या निर्णयप्रत आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आमची एक अत्यंत संविधानवादी आघाडी उभी करणार आहोत आणि आमचे समविचारी जे पक्ष आहेत, ज्या संघटना आहेत, त्यांना आम्ही निश्चितपणे एकत्रित घेऊ शकतो असे प्रयोग आम्ही मागे पण केले, त्यात यशस्वी प्रयोग केलेले आहेत। यावेळचा प्रयोग मागच्या यशस्वीतेपेक्षाही जास्त यशस्वी होईल याची मला खात्री असल्यामुळे सगळा आंबेडकरी समाज एक झालेला आहे आणि तो या अंबरनाथ शहराचा ड्रायव्हिंग फोर्स आहे। अंबरनाथ शहरामध्ये 56 झोपडपट्ट्या आहेत आणि 56 झोपडपट्ट्यांच्यामध्ये सर्व जाती धर्मीय कष्टकरी वर्ग राहतो। हे मनुवादी जर सत्तेवर आले, हे बिल्डरांचे दलाल, त्या सर्व झोपडपट्ट्या हे उद्ध्वस्त करतील, विकून खातील, तर त्या वाचवण्याच्यासाठीचं हे आंदोलन आहे आणि आम्ही निवडणुकीला त्या दृष्टीनंच बघतोय।